हॅलो फ्रेंड्स, रितूज किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण एकदम चीजी व मस्त असा पराठा कसा बनवायचा ते बघणार आहोत। लहान मुलांना हा पराठा फारच आवडतो। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक चपातीच्या पिठाचा गोळा घेतलेला आहे, त्याच्यात आपण एक चपाती लाटून घेणार आहोत। तुम्हाला जर माझ्या रेसिपीजचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। या चपातीवर चीज स्लाइस टाकून घ्यायची आहे। त्यानंतर थोडेसे चिली फ्लेक्स स्प्रिंकल करून घ्यायचे आहेत। थोडे मिक्स हर्ब्सही टाकून घेणार आहोत। इथे मिक्स हर्ब्स ऐवजी ओरिगॅनो टाकलं तरीही चालेल। त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला पराठा क्लोज करून घ्यायचा आहे। जोपर्यंत पराठा रेडी होत आहे तोपर्यंत ज्यांनी कोणी अजून रितूज किचनला सबस्क्राइब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील। हे बघू शकता, तिथे आपला पराठा क्लोज करून झालेला आहे। हाही आता आपण कोरड्या पिठामध्ये बुडवून छान असा लाटून घेणार आहोत। खूप झटपट व अगदी मस्त असा हा आपला पराठा रेडी होतो। ज्या साईडने पराठा क्लोज केला आहे ती साईड खाली ठेवायची आहे आणि वरच्या बाजूने आपण हा पराठा लाटून घेणार आहोत। हलक्या हातानेच हा पराठा आपल्याला लाटायचा आहे। हा पराठा तुम्ही नाश्त्यासाठी बनवूनही एन्जॉय करू शकतात किंवा लहान मुलांना तुम्ही लंच बॉक्समध्येही देऊ शकतात। बघू शकतात, इथे आपला पराठा लाटून झालेला आहे। तो आता आपण भाजून घेणार आहोत। एका साईडने आपला पराठा थोडा भाजून झाला की तो आपण टर्न करून घेणार आहोत। वरच्या साईडने तूप लावून घ्यायचं आहे। इथे तेलाचा वापर करायचा असेल तर करू शकतात। बघू शकतात किती मस्त असा आपला पराठा फुलला आहे। दोन्ही बाजूने छान तूप लावून अलटून पलटून हा पराठा आपण छान असा भाजून घेणार आहोत। इथे पराठ्यामधला चीजही मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। छान असा भाजून घ्यायचा आहे। हे बघू शकतात, इथे आपला पराठा छान असा भाजून रेडी झालेला आहे। तो आता आपण काढून घेणार आहोत आणि कट करून घेणार आहोत। आपला गरमागरम व मस्त असा चीजी पराठा एन्जॉय करण्यासाठी रेडी झालेला आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।